श्री गणेशाय नमः। कुल स्वामिनी आई मुदाई माता। जय श्री श्याम। आदरणीय श्री एकनाथरावजी खडसे साहेब व आदरणीय संतोषभाऊ चौधरी साहेब यांचे मनापासून मी खूप खूप आभार मानते। आज मी प्रचार केला भुसावळमध्ये, तर एक आजी मला बोलल्या की मला असं वाटतं की भुसावळचा विकास होणार। म्हटलं आजी कसा? की कारण तुम्ही उभे राहिले आहे तर मला विश्वास आहे की नक्की भुसावळचा हे होणार विकास। फक्त मला एवढंच म्हणणं आहे की भरभर मतांनी मला निवडून द्या हे विनंती करते मी, की जेणेकरून आपल्या भुसावळचा नक्की सुधार होणार आणि मी विश्वासाने सांगते की आपल्या भुसावळचा विकास होणार। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद ताई। आदरणीय संतोषभाऊ चौधरी या भुसावळ नगरीचे शिल्पकार आहेत। शहराबाहेर गेलो तर त्यांना करमत नाही आणि म्हणून तो शेर मी अदा करतो आणि भाऊंना विनंती करतो की जुदाई से बड़ी सजा नहीं, क्या जुल्म है पता नहीं। जुदाई से बड़ी सजा नहीं, क्या जुल्म है पता नहीं। इतने हिस्सों में बट गया हूं मैं कि खुद के हिस्से पे कुछ बचा ही नहीं। सगळीकडे भाऊंचा डिमांड असते आणि म्हणून जोरदार टाळ्यांच्या गजरात संतोषभाऊ चौधरी। महाराष्ट्राचं कुलदैवत आई तुळजाभवानी, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शाहीर अण्णाभाऊ साठे, महात्मा ज्योतिबा फुले, लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल, महाराणा प्रताप यांना वंदन करून माझ्या दोन शब्दांना सुरुवात करतो। आजच्या या सभेला उपस्थित महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष, आमचे मित्र आदरणीय माजी मंत्री शशिकांतरावजी शिंदे, या ठिकाणी उपस्थित आपल्या सर्वांचे लाडके माजी मंत्री एकनाथरावजी खडसे साहेब, उपस्थित काळे साहेब, उपस्थित माजी नगराध्यक्ष रेखा चौधरी, जिल्हा अध्यक्ष, उमेदवार, सर्व माजी नगराध्यक्ष अख्तरभाई पिंजारी, सर्व भावी नगरसेवक उपस्थित, सर्व उमेदवार उपस्थित, या भागातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ सर्व नागरिक बंधूंनो, मित्रांनो, माझ्या मातांनो, एक सोडून माझ्या मातांनो व भगिनींनो, आज शिंदेसाहेब हे भुसावळ 9 वर्षापासून त्रस्त आहेत। भुसावळकर या 9 वर्षापासून कोणाच्या हाती सत्ता दिली म्हणून पश्चाताप सर्वांना होतोय। पश्चातापाच्या माध्यमातून आज 9 वर्ष, धीरे धीरे 5 वर्ष निघून गेली, नंतर हे 4 वर्ष या शासकीय काळामध्ये निघून गेली, अशी 9 वर्ष निघून गेली। 9 वर्षापासून सर्वात मोठा त्रास आमच्या भुसावळकरांना जर कोणता असेल तर तो आहे पाण्याचा। आणि पाणी सुद्धा जे 15 दिवसाने भेटतं ते सुद्धा अस्वच्छ आणि गढूळ। साफसफाईच्या संदर्भात जर सांगायला गेलो तर साफसफाई या 8 दिवसापासून खूप जास्त होते। 8 दिवसापूर्वी साफसफाई नव्हती। 8 दिवसापासून स्वच्छतेचं प्रतीक इथे कर्तव्य करायचं काम चाललंय। कामं सुद्धा जे पूर्वी नाही झालेले असतील ते करण्याचा प्रयत्न होतोय, ते होऊ द्या। त्या कामाचं मोजमाप, बाकीचे काय विषय असतील ते आपण नंतर बघू। महत्वाचा विषय आहे भुसावळ शहराचा विकास। आज आपण पाहिलं असेल की आपल्या कालावधीत जर एखादा रस्ता झाला तर त्या रस्त्याला 5 वर्ष काय 10 वर्ष खड्डा सुद्धा पडायचा नाही। पण आज जर पाहिलं तर 6 महिने सुद्धा निघत नाही, त्याच्या अगोदर त्या रस्त्याचे 12 वाजून जातात, खडी वरती येऊन जाते। आणि रस्ते फक्त जे बनवले जातात ते बिलांसाठी बनवले जातात। आज खूप काही बोलायचं होतं, परंतु आज अजून आपल्या भरपूरशा सभा बाकी आहेत, 2 सभा अजून बाकी आहेत। त्या 2 सभेला आपण पुरा समाचार घेणारच आहोत। आणि बाकी शशिकांतरावजी शिंदेना सर्वांना माहिती आहे, आपण सर्वांनी सांगायची काही गरज नाही।
माझा पीए कोण होता, कसा होता, काय होता, हे सर्वात जास्त शशिकांतराव शिंदेना माहिती आहे. आणि त्या पीएची हालत सुद्धा माहिती होती, आजही माहिती आहे. आज पण अत्यंत दुःख होतं शिंदेजी की आमच्या भुसावळचा टेक्स्टाईल मंत्र्याने रोजगार दिला पाहिजे, तो नाहीच, परंतु टेक्स्टाईलच्या ज्या प्रपोजल आहेत ते अमरावतीला जात आहेत, जामनेरला जात आहेत. आणि ह्या भाऊला काही माहितीच नाही, कारण काही अधिकारच नाहीये. अधिकार कोणाला असतो? जो अधिकार गाजवू शकतो. असे लेचेपेचे पदाधिकारी बसले तर अशीच परिस्थिती राहते. आज आपण पाहिलं की किती माज आला आहे, इतका माज आला आहे की संतोष चौधरीला नाथा भाऊला मी बघून घेईल, इतका माज आलाय. आता तो माज उतरवण्याची ताकद कोणामध्ये आहे? ते माझ्या सामान्य नागरिकांमध्ये आहे, याचा मला विश्वास आहे. आज तुम्ही राखीव करून आणलं. राखीव मतदारसंघ हा अचानक झालेला नाही. हा राखीव मतदारसंघ 6 महिने पहिलेपासून यांनी करून आणला होता आणि त्याच्या बाईला यांनी मैदानामध्ये उतरवलं होतं 6 महिन्यापासून. त्यांची सरकार आहे, पण इतके फालतू धंदे करायची गरज काय आहे? माझ्या मुलासमोर लढायचं नव्हतं म्हणून हे करून आणलं. सचिन समोर लढायची ताकद नव्हती, ठीक आहे, जरी करून आणलं तर मला असं वाटतं शेवटी काही काही ठिकाणी जसं या भामट्याच्या नशिबात होतं, या भामट्याने घेतलं ते सोडा, आता आपल्या गायत्री जायच्या नशिबात असेल तिला भेटते. आणि गरीब माणसाला मोठं करणं हे आमचं कर्तव्य आहे. आणि त्याच्या मागे ताकद जर असेल तर हे माझ्या जनतेची आहे, माझ्या नागरिकांची आहे. या भागातला प्रत्येक नागरिक मला ओळखतो. या भागातल्या नागरिकाच्या विश्वासावर माझ्या लहान मुलाला मी इथे तिकीट दिलंय नगरसेवकाचं. आणि मुकेश गुंजाळ, दोघं कणखर कार्यकर्ता आहे. मुकेश गुंजाळ सुद्धा हाडाचा कार्यकर्ता आहे आणि नगराध्यक्ष तर गरीब घरचा आहे. पण एवढं नक्की आहे की जो नगराध्यक्ष मी दिलेला आहे तो इतका गरीब नाही आहे की त्याच्याजवळ पावती फाळायचे पैसे नाही, असा नाहीये नगराध्यक्ष. म्हणजे काय? डिपॉझिट. शिंदे साहेब, आमच्या नगराध्यक्षाने तरी डिपॉझिटची पावती स्वतः फाडली आहे. या उंदराजोय डिपॉझिट बी नव्हती. बिचारा त्याला ओवांडी टाकायला जे 50चे नोट असते ना, अशी कोऱ्याचे बंडल, ते बी नव्हते. ते बी मागून आपले पोरं द्यायचे. कपड्या बिपड्याचं जाऊ दे, कपड्याचं नाव नाही घ्यायचं. काय कपडे दान केले ते बोलायचं नसतं, कारण कपडे केव्हा दान केले जातात माहितीये का? दे दान सुटे किराण. ते दान तो आपण नाही बोलायचं. या भुसावळ शहराचा विकास मी खात्रीने सांगेल की तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवा, आदरणीय पवार साहेबांच्या तुतारीवर विश्वास ठेवा. आता आपण पाहिलं असेल, पवार साहेबांच्या तुतारीच्या संदर्भात सांगायला गेलो तर पवार साहेबांना सोडून काही लोक गेले, पुढारी गेलेत, पण कार्यकर्ते तिथेच आहेत, कारण आम्ही पवार साहेबांचे कार्यकर्ते आहोत. आणि या भुसावळ शहरामध्ये सर्वात मोठा फुटीर माणूस जर कोणता असेल या पक्षामध्ये तो इथला आवटे हा परिवार आहे. राष्ट्रवादीचा सर्वात मोठा फुटीर परिवार. ज्यावेळेस मी अडचणीत होतो तर हे अजितदादाकडे गेले त्याला घेऊन नगराध्यक्ष बनवण्यासाठी, परंतु मी दवाखान्यातून सांगितलं की नगराध्यक्ष बनेल तर हा बनणारच नाही, कारण मला याच्यावर विश्वासच नव्हता. कारण मी तेव्हाच पाहिलं होतं आणि ते आता माझ्या लक्षात आलं की तुम्ही पाहिलं असेल की माणसाला जर कोणाकडे काही काढायचं असलं, कोणाकडे काही फसलं असलं तर तो म्हणतो, त्याची एक म्हण आहे
कि भाई जल्दी से मेरा दे दे, नहीं तो मेरे को टेढ़ी उंगली करना पड़ेगा, मुझे टेढ़ी उंगली करके निकालना पड़ेगा. इथला हा उमेदवारच टेढ़ी उंगलीवाला आहे, तो रोज टेढ़ी उंगली काढतो. आता नाव सांगायची तर काही गरज नाही. राखडच्या संदर्भात नाथा भाऊ, त्या राखडवाल्यांचा ज्यांचा अधिकार आहे त्यांचा अधिकार सुद्धा इथे हिसकावला जातो. या वार्डात सर्वात मोठी राखड आलेली आहे, करोडो रुपयाने, ते सोडा. परंतु माझं म्हणणं आहे की इमानाला जगा. ज्यांनी तुम्हाला मोठं केलं त्यांच्याशी तुम्ही चांगले राहा. आणि ठीक आहे ना, सत्ता येत राहतील जात राहतील, परंतु नागरिक तिथेच आहे, जनता तिथेच आहे. जनता ज्या वेळेस तुम्हाला डोक्यावर घेते तर ते तुम्हाला आपटण्याची बी ताकद ठेवते, याची मला माहिती आहे. आणि जो मनुष्य जास्त वरती गेला, जास्त वरती उचकला, त्याला खाली कसं आणायचं ते जनतेला चांगल्या प्रकारे ठाऊक आहे. माझा विश्वास आहे की भुसावळ नगरीचा विकासासाठी तुम्ही गायत्री ताईला आणि आमच्या सर्व उमेदवार, जेवढे काही उमेदवार तुमच्या समोर आहेत, या सर्व उमेदवारांना आपण प्रचंड मतांनी फक्त तुतारी निशाणी बघायची आणि आपण बटन दाबायचं. पवार साहेबांचा चेहरा बघायचा आणि बटन दाबायचं. आपल्याला पवार साहेबांसोबत राहायचं आहे. बाकी कोणी कुठेही जाओ, आपल्याला जीवन जोपर्यंत पवार साहेबांचा आशीर्वाद आहे तोपर्यंत आपल्याला पवार साहेबांना सोडून कोणीही जायचं नाही, एवढीच विनंती मी आपल्याला करतो. आणि आपण तुतारीवर मोठ्या प्रमाणात प्रचंड मतदान विजय करा आणि या भुसावळ शहराचा जो विकास आहे तो पुनश्च आणा. या भुसावळ शहराची चमक परत आणा. आपण पाहिलं की भुसावळ आता थोडंसं मुरझडलेलं वाटतंय. थोडं प्रत्येकाच्या चेहऱ्यावर तेजी होती, काम होतं, लगेच काम व्हायचं, नोकऱ्या मिळायच्या. भाऊ एवढ्या नोकऱ्या लावल्या आहे, विचारा पोरांना, यांनी एवढ्या वर्षात किती लोक लावले? एक तरी लावला का? एक तरी दुकान बनवलं का? एक तरी लोक रोजगार दिला का? पण या संतोष चौधरीने तुमच्या सर्वांच्या सहकार्याने प्रचंड लोकांना नोकऱ्या दिल्या आणि पुढे सुद्धा देऊ. गरिबांना नोकऱ्या देऊ, गरिबांना काम देऊ आणि जे काही तुमचे प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी आपण चांगल्या प्रकारे एक योजना त्या ठिकाणी आखू. आणि माझा विश्वास आहे की या भुसावळ शहराचा विकास जसा पूर्वी व्हायचा, की एक रोड जर बनला तर 10 वर्ष त्याला किडा सुद्धा ठोकला गेला नको पाहिजे, असे रोड, अशा गटरी, असे सर्व आपण व्यवस्था करू. आज इथे वेगळ्या पद्धतीने काम होते. पहिले रस्ते बनवले जातात, नंतर पाईपलाईनसाठी रस्ते खोदले जातात, मग परत रस्ते बनवले जातात. अशा पद्धती इथे आहेत. तर या सगळ्या पद्धती मोडून काढण्यासाठी आपल्या हातात आता एक विषय आलेला आहे. आणि हे एक विषय म्हणजे हे बटन दाबलं. हे बटन दाबलं जर आपण एक वेळेस चुकलो तर आपल्याला 9 वर्ष वाट पाहावी लागते. आणि 9 वर्ष सुद्धा का वाट पाहावी लागली? तर हे जे सरकार आहे हे दळभद्री सरकार आहे. या दळभद्री भाजपच्या सरकारने 9 वर्ष 4 वर्ष इलेक्शन होऊ दिले नाही जाणून बुजून, कारण वरची सत्ता त्यांच्या हातात होती, त्यांना इथे खायला मिळत होतं म्हणून त्यांनी होऊ दिले नाही. आता माझी विनंती आहे आपल्याला की प्रत्येकाने विचारपूर्वक बटन दाबा आणि विचारपूर्वक बटन दाबून तुतारी या निशाणीवर जेवढे उमेदवार असतील, नाव गाव काही माहिती नाही, परंतु तेवढ्या व्यक्तींना आपण सर्वांना तुतारीवर निवडून द्यावं, एवढीच विनंती या ठिकाणी करतो. आणि आपल्याला सर्वांना मी या ठिकाणी धन्यवाद देतो की आपण असाच आशीर्वाद नेहमी देत राहू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. सर्व उमेदवारांना मी विनंती करतो की जागेवरती आपण उभं राहावं आणि जनतेकडून एकदा आशीर्वाद घ्यावा, म्हणजे साहेबांच्याही नजरेमधून आपण जाल, म्हणजे आपण नगरसेवक होणार आहोत भावी. त्यामुळं खुर्चीत बसणारा पेक्षा खुर्चीत बसवणारा महत्वाचा असतो. सगळेजण आदिवासी आणि भाऊंना एक ग्राउंड तयार करून देतील. नाथा भाऊ बिना जाणीनं भोवरा फिरवणारे आपण आहात. त्यामुळे राजकारणात काय केलं की काय होतं सगळं माहिती आहे. म्हणून आपल्याविषयी जास्त बोलण्यापेक्षा आपणच बोलून बोलावं आणि शिंदे साहेबांना मग आपण तब्येतीने ऐकू. आदरणीय एकनाथरावजी खासदार. व्यासपीठावर उपस्थित महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष आदरणीय शशिकांतजी शिंदे,
संतोष भाऊ, शफी भैया, रोहिणीताई, भास्करराव, आमच्या माजी नगराध्यक्ष सौभाग्यवती चौधरी, व्यासपीठावर उपस्थित तिकडे कोण आहे, वंदनाताई चौधरी, संतोष भाऊंनी ज्यांच्या ज्यांचे नावं घेतले ते सर्व मंडळी, उपस्थित सर्व बंधू भगिनी, मित्रांनो, येणाऱ्या 2 तारखेला भुसावळ नगरपालिकेसाठी आपल्याला मतदान करायचं आहे. आणि हे मतदान अनन्यसाधारण अशा स्वरूपाचं आपलं मतदान असणार आहे. लोकसभेचं मतदान केलं, लोकसभेचं एक आगळं वेगळं महत्व आहे. रेल्वेचे प्रश्न असतील, टेलिफोनचे प्रश्न असतील, नॅशनल हायवेचे प्रश्न असतील वगैरे. विधानसभेची निवडणूक झाली, विधानसभेचे एक वेगळं धोरणात्मक अशा स्वरूपाचा निर्णयाचं व्यासपीठ आहे, जे शेतकऱ्यांसाठी असेल, शेतमजुरांसाठी असेल, समाजातल्या सर्व घटकांना धोरण ठरवणं आणि त्याची अंमलबजावणी करण्यासाठीचं व्यासपीठ आहे. पण नगरपालिका हे तुमची आमची नगरपालिका आहे. विधानसभेपेक्षा, लोकसभेपेक्षा नगरपालिका अधिक महत्वाची आहे. त्या कमी महत्वाच्या असं म्हणत नाही, पण का महत्वाचे आहे? कारण या ठिकाणी दररोज काम आपल्याला तर नगरपालिकेशी पडतं. नगरपालिकेची जबाबदारी काय? पिण्याचं पाणी द्यायला पाहिजे स्वच्छ, आरोग्याच्या सुविधा केल्या पाहिजे, दिवाबत्तीची व्यवस्था झाली पाहिजे, शाळांच्या व्यवस्था नीट असल्या पाहिजे आणि सर्वसाधारणपणे गावामध्ये शांतता राहण्यासाठी सहकार्य केलं पाहिजे. आणि म्हणून नगरपालिका आपल्या दृष्टीने महत्वाची आहे. घरासमोरची नाली साफ करायची आहे तर नगरपालिकेला फोन करावा लागतो. जन्म मृत्यूची नोंद करायची आहे तर नगरपालिकेला फोन करावा लागतो. एखाद्या ठिकाणी आधार कार्डसाठी दाखला पाहिजे आहे, नगरपालिकेकडे जावं लागतं. अनेक ठिकाणी अनेक कारणासाठी नगरपालिकेकडे जावं लागतं. आणि नगरपालिका जर चांगल्या व्यक्तीच्या ताब्यामध्ये नसेल तर मग खेटे मारावे लागतात, हेरझऱ्या घालावं लागतात. म्हणून नगरपालिकेचं महत्व आहे अनन्यसाधारण महत्व. या शहरामध्ये आता अनेक वर्षानंतर म्हणजे मधल्या कालखंडात जी प्रशासकीय राजवट सोडली तर त्याच्यानंतरची ही निवडणूक होते. आणि या निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून नगरपालिकेच्या नगराध्यक्षाच्या उमेदवार म्हणून काय ना गायत्री भंगाळे हे आपल्या नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहे. अनेक नगरसेवक सर्वच्या सर्व वार्डांमध्ये आपले उभे आहेत तुतारी या निशाणीवर. आणि नगराध्यक्षाची निवडणूक एक सर्वसामान्य कुटुंबातली व्यक्ती लढवते आहे. मला विश्वास आहे भुसावळ शहरातल्या नागरिकांना की तुम्ही भुसावळचं चित्र पाहिलं, अनुभवलेलं आहे. आणि या माध्यमातून काहीतरी वेगळं चित्र निर्माण झालं पाहिजे, काहीतरी या शहराला दिशा मिळाली पाहिजे. म्हणून काही नवीन जबाबदाऱ्या नगरपालिकेवर घेण्यासारखी कार्यकारिणी आपल्याला हवी आहे. आज नगरपालिका क्षेत्रामधलं चित्र काय? दर आठवड्याला 2-3 तरी खून होतात की नाही? कुठे ना कुठे मारामाऱ्या होतात. मग सरकार काय करतं? तुम्ही मंत्री आहात ना या ठिकाणचे, मग या शहरातली कायदा सुव्यवस्था ठेवण्याची जबाबदारी तुमची आहे. तुम्ही काय करताय? म्हणून संतोष भाऊंना मी सांगितलं की आपली महानगरपालिका येणार, सर्वात आधी या नगरपालिका क्षेत्रामध्ये गल्लोगल्ली सीसीटीव्ही कॅमेरे बसवा, म्हणजे चोर उच्चके बदमाश वगैरे त्याच्यामध्ये अडकतील आणि त्या माध्यमातून तुम्हाला काम करता येईल. पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर आहे.
अनेक वर्षापासून चाललं तर पाणी येत आहे, पाणी येत आहे, पाणी येत आहे. गंगा तर आमच्या दरवाजाचं भय आहे. गंगा आमच्या घरासमोर आहे आणि आम्ही पाण्यासाठी तडफडतोय असं चित्र आहे. स्वच्छ आणि शुद्ध पाणी देण्याची जबाबदारी आम्ही या ठिकाणी घेतोय. अमृत योजना कोणी केली? त्या कालखंडामध्ये अमृत योजनेला मंजुरी मंत्रिमंडळामध्ये जाऊन जळगाव आणि भुसावळच्या अमृत योजना माझ्या कालखंडामध्ये आम्ही केली होती. पण इतके वर्ष अमृत योजनेचं अमृत तुमच्या घरापर्यंत पोहोचलं नाही. का नाही पोहोचलं? मंत्री महोदयांना विचारलं तर ठेकेदारानं केलं नाही. देवेंद्रजी फडणवीस आले होते ना मधल्या काळात, त्यांना विचारलं का होत नाही आमच्या गावाचे पाणी पुरवठ्याना, तर मधल्या कालखंडात ठेकेदाराने ते काम केलं नाही म्हणून नाही. मग ठेकेदाराला काढून का टाकलं नाही? त्याला दंड का ठोकावला नाही? विनाकारण भुसावळच्या नागरिकांना वेठीस का धरली इतके वर्ष? अजूनही पाणी आलेलं नाही. अमृत योजना होणार 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 म्हणून रस्ते तयार केले नाही आणि अमृत योजना झाल्याच्या आधी रस्ते तयार केले. त्यात अमृत योजना झाल्यानंतर खोदायला लागले. गल्ली कॉन्क्रिटीकरणाचे रस्ते खोदकाम चालू आहे. पण तुम्हाला जर माहिती आहे की अमृत योजना आता सुरू होते की पाईपलाईन टाकायची आहे, तर कॉन्क्रिटीकरण कशाला केलं वर्षापूर्वी? कारण विधानसभेच्या निवडणुका होत्या. विधानसभेच्या निवडणुकांसाठी हे सारं चित्र तुम्हाला दाखवायचं होतं आणि त्या माध्यमातून केलं ना. आता एका वर्षाच्या आत सगळेच्या सगळे रस्ते खोदायला सुरुवात केली. पण पाणी तुमच्या गावात आले नाही. पाणी केव्हा येईल? तुमच्या घराघरापर्यंत पाणी आणायचं असेल तर हे केव्हा येईल? जेव्हा ही नगरपालिका तुतारीच्या ताब्यामध्ये येईल. नाही ते असंच चालणार आहे. गल्लोगल्लीमध्ये कचऱ्याचे ढीग. स्वच्छता अभियानामध्ये भुसावळचा नंबर 10वा. कितवा नंबर आला आपला आता? 10 नंबरी. शेवटून आला आपला नंबर. काय भाग्यवान आहोत आम्ही की त्या याच्यामध्ये आमचा नंबर शेवटचा. साफसफाईमध्ये म्हणजे केवढा कचरा आपल्या शहरामध्ये जमा झाला असेल. आरोग्याच्या दृष्टिकोनातनं आरोग्य नाही. मी आता लोकमतचं एक पत्र इथे वाचत होतो. कुठे गेला तो कागद? लोकमत वर्तमानपत्र वाचत होतो. आता एक छोटासा तुकडा पडलेला होता आणि माझं लक्ष त्याच्यावर गेलं. त्या तुकड्यामध्ये बातमी होती, आत्ताच्या अलीकडची दिसते. भुसावळ शहरामध्ये श्वानांचा हैदोस. आत्ताची बातमी दिसते लोकमतची. भुसावळ शहरामध्ये श्वानांचा हैदोस. छोटी त्याच्यावर आहे. म्हणजे कुत्र्यांचा, मांजरांचा आणि जनावरांचा इतक्या मोठ्या प्रमाणावर संचार आपल्या शहरात आहे की एखादा स्कूटीवाला गेला, एखादा गाडीवाला गेला तर केव्हा धडक मारायला सांगता येत नाही. मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याचं काम कुणाचं आहे? नगरपालिकेचं आहे. मग नगरपालिका काय करते? आता हे सारे मोकाट जनावर आपल्याला कोंडवाड्यामध्ये टाकायचे आहे. यांना कोंडवाड्यात टाकल्याशिवाय रे मोकाट कुत्रेच्या मजल्यात गल्लोगल्ली यांना पकडून आपल्याला पिंजऱ्यात टाकल्याशिवाय शहराचा सुधारणा होणार नाही. हे मोकाट कोण आहे जनावर तुम्हाला माहिती आहे. या मोकाट जनावरांचा बंदोबस्त करणार की नाही? आणि आज माननीय मंत्री महोदय जे महाराष्ट्र राज्याचे मंत्री आहे. कोणाचे मंत्री आहे? राज्याचे. संपूर्ण राज्य त्यांच्या ताब्यात आहे. अख्खं राज्य त्यांच्या ताब्यात आहे. त्यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्र्यांना या ठिकाणी यावं लागतं. एवढा महत्वाचा व्यक्ती आहे आमचा मंत्री. आणि आतापर्यंत नाथाभाऊला काय म्हणायचं? नाथाभाऊ हे सगळेचे सगळे आहे, जेवढे मांजरी कुत्रे डुक्कर वगैरे होते
हे नाथाभाऊला म्हणायचं, नाथाभाऊ तुझ्या घरात घराणे सही आहे म्हणायचे की नाही म्हणायचं? नाथाभाऊच्या घरात घराणे सही आहे म्हणायचे. आणि आता काय चाललेलं आहे? तुमच्या बायकोला तिकीट देऊन हे कोणती शाही निघाली? गिरीश महाजनांनी आपल्या बायकोला तिकीट दिलं, सावकारे साहेबांनी आपल्या बायकोला तिकीट दिलं, आमदार किशोर पाटलांनी आपल्या बायकोला तिकीट दिलं, चाळीसगावला मंगेश पाटील आहे, मंगेश चव्हाण, त्याने आपल्या बायकोला तिकीट दिलं, मुक्ताईनगरला आमदारांनी आपल्या मुलीला तिकीट दिलं. ही घराणेशाही नाही आहे? ही घराणेशाही नाही का? आता यांचं धोरण काय माहितीये? मागच्या कालखंडामध्ये विधानसभेच्या वेळेस लाडकी बहिणी योजना आणली. लाडक्या बहिणीनं 1500 घ्या, आम्हाला मतदान करा. आमच्या बहिणीने मोठ्या राख्या बांधल्या, काख्या बांधल्या, सगळ्यांनी मतदान केले, निवडून आणलं. यांना आणलं की नाही? लाडकी बहीण योजना म्हणून आम्ही निवडून आलो असं आमचं सरकार बनत आहे. खरं आहे. पण आता नवीन फंडा काढला, त्यांच्या लक्षात आला तर लाडके बहीण बऱ्याचशा विसरत चालल्या. आता नवीन काहीतरी योजना काढली पाहिजे म्हणून आता त्यांनी लाडकी बायको योजना काढली. माझी लाडाची लाडकी बायको योजना काढल्यामुळे घराणेशाही नाही का? तुम्ही नाथाभाऊवर टीका टिप्पणी करत होता, तुम्हाला अधिकार काय? संतोष भाऊने सांगितलं, ज्यांना मी या ठिकाणी मोठं केलं तेच माझ्या उरावर बसले. खरंय संतोष भाऊ, डोक्यावर उरावर नाही म्हटलं त्यांनी, डोक्यावर नाचायला लागलं. तसं नाथाभाऊचं झालं. अरे यांना मी आणलं ना मंत्रिमंडळामध्ये येत आलेत. अनेक कार्यकर्ते जे या ठिकाणी मंत्रिमंडळात होते केव्हा आपले कार्यकर्ते म्हणून आले, त्यांना मी तयार केलंय भुसावळ शहरामध्ये. अनेक कार्यकर्ते जे नाथाभाऊंनी घडवलंय आणि नाथाभाऊच्या डोक्यावर नाचायला लागले. अरे थोडेसे लाज बाळा का, थोडेसे शरम बाळू का घ्या. नाथाभाऊन तुम्हाला एवढं मोठं केलं आणि त्याच्या प्रतिमेला तुम्ही जोडे मारतात. नाथाभाऊच्या प्रतिमेला जोडे मारतात आणि आता म्हणता नाथाभाऊ माझ्या वार्डात येऊ नका बरं. तो शरम नाही वाटले जोडे मारताना? नाथाभाऊ कुठे, तुम्ही कुठे? ह्या गल्लीतले जे मोकाट सुटलेले त्याच्यामधले एक तुम्ही. काय लायकी यांचे? ह्यांनी नाथाभाऊच्या प्रतिमेला जोडे नाही मारले, यांनी समाजाला जोडे मारले. हा सारा समाज जो बसलेला त्या समाजाला जोडे मारले. 40 वर्षाचं आयुष्य आहे माझं राजकारणामधलं, 45 वर्ष. 45 वर्षात हे उद्योग केल्याने विकासाची दृष्टी ठेवली. म्हणून या भुसावळ शहराच्या विकासाला प्राधान्य दिलं पाहिजे, हे म्हणजे भूमिका आहे. आज म्हणता आम्ही सरकारमध्ये तुम्हाला पैसे देणार नाही, तुम्हाला निधी देणार नाही. निधी काय तुमची प्रॉपर्टी आहे का की तुम्हाला हिस्सा देणार नाही? निधी या जनतेचा आहे, तिजोरीमधला. तुम्हाला तो द्यावाच लागणार आहे. पर हेड प्रत्येक व्यक्तीच्या मागे केंद्राचा राज्याचा निधी जो ठरलेला असतो तो तुम्हाला द्यावाच लागणार आहे. फार जास्तीचा निधी नाही देणार. आम्ही आणू आमच्या कंपनीकडून, पण निधी देणार नाही. हा तुमच्या अन्यायाने होणार की मला मत द्या तर तुम्हाला पैसे देऊ, नाही दिलं तर नाही देणार. हे माझ्यावर सही जर आत्ता ज्यांची आहे तर पुढे काय करतील? निधीसाठी अडवतील. आज साऱ्या गोष्टींसाठी अडवणूक चाललेली आहे. साऱ्या गोष्टींसाठी राज्यातलं चित्र तुम्ही पाहतात. आणि मग अशा रीतीने जर चाललंय, आज राज्य कुठं चाललंय? या साऱ्या शहराच्या विकासाच्या गोष्टी आहे, पण सर्वसामान्य माणसाची स्थिती काय आहे, काय भोगतात तुम्ही लक्षात येते तुमच्या. आमच्याही लक्षात आलं नाही हळूहळू. आम्ही ज्यावेळेस आकडे पाहतो की 10 वर्षाची गॅसची हंडी किती किमतीमध्ये होती, 10 वर्षानंतर काय भाव झाले, डोळे पांढरवायची वेळ येते. 15 वर्षापूर्वी 10 वर्षापूर्वी
गोडे तेलाचे भाव काय होते आणि आज काय भाव आहे? अरे महागाई भराभरा गेली, वर डोक्याच्या वर गेली, आम्ही खालो, तुमच्या उत्पन्नामध्ये वाढ झाली नाही. उत्पन्न आहे ते आहे, पण महागाई डोक्याच्या वर गेली. महागाईचा फटका बसतोय या ठिकाणी. कुणाचे सरकार आहात? आणि मग अशा लोकांना आपण परत मदत करणार आहात? यासाठी मी तुमच्या समोर बोलायचं भरपूर आहे मला, पण शिंदे साहेबांचं ऐकायचं आपल्याला. पण माझी विनंती राहणार आहे, हे दिशाभूल करतील. वेगवेगळ्या अफवा पसरवतील. उद्या म्हणतील संतोष भाऊ नाथाभाऊ कसा एकत्र आला तुमच्यामुळे एकत्र यावं लागलं. एका पक्षाखाली आहोत. ज्या एका पक्षात झाले ते एकत्र यायचे टीका का करतात तुम्ही? तुम्हाला काय अधिकार आहे? आणि तुमच्या जवळचा सगळे भ्रष्ट माणसं, ज्यांना ईडी लागली, सगळे भानकडी लागल्या, चोऱ्या उचक्या करणारे बदमाश लोक ज्यावेळेस तुम्ही पक्षामध्ये घेता त्यावेळेस आम्हाला तुम्ही म्हणायचं तुम्हाला काय अधिकार आहे, नैतिक अधिकार? तुमच्याकडे किती चांगले चांगले माणसं आहे, विखे पाटलांसारखे, अजितदादांसारखे, भुजबळ साहेबांसारखे. किती नावं सांगू तुम्हाला? तुमच्या मंत्रिला खुर्चीला खर्चू लावून बसतात, त्याच्यावर ईडी लागली, ज्याच्यावर सीबीआय लागला. किती लोक आहे मंत्रिमंडळात? 90% लोकांचं बाहेरचे आहे. यांचे आहे कोण? आणि ज्यांच्यावर आक्षेप आहे, ज्यांच्यावर आरोप आहे, मोठे मोठे करोडो रुपये, 70,000 कोटी रुपयाचा घोटाळा ज्या अजितदादा पवारांनी केला ते यांच्या शेजारी जाऊन बसले. स्वच्छ झाले, स्वच्छ. वॉशिंग मशीन. नाथाभाऊ जर तिकडे गेला असता स्वच्छ होऊन बाहेर आला असता, पण खोट्याला भीडभाड घालायचे नाही. या शहराच्या विकासासाठी बाकी सर्व विसरा. ही संधी आहे. एक सामान्य कुटुंबातली महिला या ठिकाणी उभी आहे. तुम्हाला आम्ही चांगल्या कामकाजाची हमी देतो की चांगलं कामकाज होईल. हे समजू नका की नाथात आता संतोष जो माझा ऐकणार नाही. समज काढून टाकाय, गैरसमज आहे. नाथाभाऊच्या हातात दोर आहे बरं. कुणी शिरदोर झाला तरी आम्ही दोघे जण आवरणार आहे, ती चिंता करू नका तुम्ही. आणि त्यामुळे या निवडणुकीमध्ये माननीय शरदचंद्र पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तुतारी या निशाणीवर शिक्का मारा. शिक्का म्हणजे बटन दाबा. शिक्के गेले आता. 2 ठिकाणी मतदान आपल्याला करायचं आहे, 3 ठिकाणी. एक नगराध्यक्षपदासाठी आणि खाली 2 ठिकाणी नगरसेवकासाठी. जिथं तुतारी तिथे बटन दाबा. जिथं तुतारी दिसेल तिथे बटन दाबा. आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षाच्या तुतारी या चिन्हावर बटन दाबून विजय करा, एवढीच विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भाऊ. शिंदे साहेब, इथे पवार साहेब आले होते भुसावळला. एवढी बुद्धी तल्लक आहे साहेबांची की सभेमध्ये समोर बसलेला माणूस दिल्लीपासून तर गल्लीपासून एक एक कार्यकर्त्याला डोक्यात ठेवतात. कुऱ्याचे नाना पाटील बसलेले होते. अरे नाना ये वरती. इतकं साहेबांचं तल्लक नेतृत्व आहे आणि त्याचा समर्थ वारसा आपण चालवताय, एक एक माणूस जोडतायत. म्हणून इथे राणी खरात आणि विलास खरात ही माणसं पक्षाशी जोडली जात आहेत. प्रवेश होतोय त्यांचा, तर आपल्या हस्ते त्यांना प्रवेश द्यावा. जिल्हा सचिव काँग्रेस यांचं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश होतोय. राणीताई खरात, विलास खरात शहर उपाध्यक्ष यांनी देखील यायचं आहे. राणीताई खरात. माणूस जोडण्याचं काम पवार साहेबांनी केलंय. माणसं त्यांनी जोडली, शिंदे साहेब जोपासली आणि वाढवली. आपण तोच वारसा पुढे चालवत आहात. विलासजी खरात यांना देखील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पाठिंबा दिला जातोय, स्वागत दिलं जातोय, प्रवेश दिला जातोय. सागर निकम आणि मातृभूमी पक्षाने पाठिंबा जाहीर केलाय साहेब. ॲडव्होकेट जास्वंती भंडारी यांच्या पक्षाने त्यांचंही मी मनपूर्वक ऋण व्यक्त करतो. आणि नजीम टेलर यांचा पाठिंबा. नजीम टेलर आलेले आहेत. हा
ॲडव्होकेट जास्वंती भंडारी यांना आपण पुरस्कृत करतो आहोत। साहेब, आपण त्यांनाही सन्मानित करावं। ॲडव्होकेट जास्वंती भंडारी, पवार साहेबांनी माणसं जोडली, जोपासली आणि त्यांना वाढवली आणि शिंदे साहेब देखील तोच वारसा चालवतायत। ॲडव्होकेट जास्वंती भंडारी यांना आपण पुरस्कृत करतो आहोत। धन्यवाद साहेब, धन्यवाद। हा, नजीम टेलर आलेत का? या, नजीम टेलर, नाझिम टेलर, नाझिम टेलर। टेलर तर कापड फाटलेलं असेल त्याला जोडण्याचं काम करतात आणि राष्ट्रवादीमध्ये तर माणूस माणूस जोडण्याचं काम पवार साहेबांनी केलं आहे आणि तोच वारसा शिंदे साहेब आपण चालवतायत। शिंदे हे आडनावाचा दबदबा महाराष्ट्रात आणि देशात देखील आहे, तेव्हा आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करतोय। नाझिमजी टेलर, नाझिम टेलर। सुईचं पुढचं टोक टोचून जातं, मागचं टोक शिवून जातं। नाझिमजी टेलर, धन्यवाद। आपण सगळेजण ज्यांचे उत्सुकतेने वाट बघत आहात आणि ज्यांच्या शब्दामध्ये ताकद आहे आणि पवार साहेब जेव्हा भाषणाला उभे राहतात तेव्हा मनाचा ठाव घेतात, तोच ध्यास आणि वारसा चालवणारे महाराष्ट्राचा बुलंद आवाज म्हणजे शशिकांतजी शिंदे साहेब। त्यांच्या भाषणाच्या अगोदर मी घोषणा देऊ इच्छितो, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा शिंदे साहब तुम आगे बढ़ो। आता अध्यक्षाचा आवाज येऊन द्या। मी घोषणा देतोय, एवढ्या जोरात घोषणेचा आवाज आला पाहिजे की जे नाथाभाऊंना आणि आमच्या संतोष भाऊंना आव्हान देत आहेत त्यांचे कान फुटले पाहिजे। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा धन्यवाद। छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांना वंदन करतो। पुरोगामी विचाराचा वारसा, सत्यशोधक विचाराचा वारसा घेणाऱ्या महात्मा ज्योतिबा फुलेंची आज पुण्यतिथी। त्यांच्या स्मृतीला वंदन करत असताना आज भुसावळच्या या सभेमध्ये परत एकदा महाराष्ट्राचा स्वाभिमान उभा राहावा आणि या थोर पक्षांच्या असलेल्या महाराष्ट्राच्या पराक्रम भूमीमध्ये परत एकदा त्यांचे विचार ज्वलंत व्हावे म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या या लोकशाहीच्या संविधानाला छेद करणाऱ्या निवडणुकीला आणि ईव्हीएम मशीनला सुद्धा भुसावळच्या जनतेचं 90% मतदान हे व्हावं हे आव्हान करण्यासाठी या व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे नेते आणि जळगावचे नव्हे तर महाराष्ट्राचा आमचा आदरणीय नेतृत्व नाथाभाऊ आदरणीय एकनाथ खडसे साहेब, त्याचबरोबर आमचे मित्र आणि आपल्या सर्वांचं लोकप्रिय नेतृत्व संतोष भाऊ चौधरी, आमच्या रोहिणीताई खडसे, जयजी चौधरी, वंदनाताई, त्याचबरोबर आमच्या राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय युवकांच्या सचिव मर्जिया पठाण, व्यासपीठावर असलेले सर्व उपस्थित मान्यवर, त्याचबरोबर सर्व उमेदवार, नगराध्यक्षाच्या उमेदवार, उपस्थित सर्व बंधू भगिनी, माझ्या पत्रकार मित्रांनो, आज शंभूराजे चौकामध्ये आधी सभा होती। मला आनंद आहे, एका विधिमंडळामध्ये एकत्र काम करणारे आमच्या एका सहकारी नेत्याच्या सभेला उपस्थित राहण्याचं मला भाग्य मिळालं। संतोष भाऊ नामी काफी आहे। विधानसभेमध्ये तळमळतेने आक्रमकतेने बोलणारा आमचा हा सहकारी आम्ही पाहिला। खोटे आरोप झाल्यानंतर त्या आरोपाचा जोपर्यंत मी निर्दोष होत नाही तोपर्यंत मी निवडणूक लढवणार नाही अशा प्रकारचा भीष्म प्रतिज्ञा करणारा सुद्धा आमचा संतोष भाऊ आम्ही पाहिला।
आणि सगळे फुटल्यानंतर सुद्धा शरद पवारांच्या निष्ठावंत म्हणून पाईक म्हणून उभा राहणारा संतोष भाऊ सुद्धा आम्ही पाहिलेला आहे. अनेक लोकांनी घेरण्याचा प्रयत्न केल्यानंतर सुद्धा झुकेगा नाही साला बोलणारा सुद्धा संतोष भाऊ आम्ही पाहिलेला आहे. हे आगळं वेगळं मत आहे. भाऊ, मतदारसंघ राखीव नसता तर तुम्ही काय आमदार म्हणून कुठे गेला नसता. नाताभाऊंना माहिती आता 2029ला मतदारसंघ बदलणार आहे. त्यावेळेला परत भुसावळकर संतोष भाऊ चौधरींना आमदार करण्याचा इतिहास करते हा विश्वास व्यक्त करतो. आणि आमदार करायचं म्हटल्यानंतर पहिली नगर परिषद पण घ्यायची आहे. मंत्री असताना सुद्धा मुख्यमंत्री येत आहेत, अनेक मंत्री येत आहेत. मला आश्चर्य वाटतंय की ज्यावेळा निवडणुकीचा पडघम सुरू झालं, आजही निवडणूक होईल का नाही अशा प्रकारची शंका होती. पत्रकार हसतायत. नक्की देशात काय चाललं मलाच कळत नाही. पहिले आम्ही ईव्हीएम मशीनवर शंका घेतली. निवडणूक आयोग बोलतं की सगळं अरबैल आहे. एकाच व्यक्तीची 25 ठिकाणी नावं बघितली तरी म्हणतात त्याला आम्ही चॉईस देऊ, तू कुठं मतदान करायचं. अरे पण तू 25 वेळा तुझं नाव येतच कसं, आता कोणतरी शोध घ्यायला पाहिजे ना. दुर्दैव आहे. मी मगाशी म्हणालो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा, संविधानाचा आम्ही कालच संविधान दिन साजरा केला. या महाराष्ट्रात देशामध्ये आता लोकशाही आहे का याचा शोध घेणं गरजेचं आहे. सत्ता, अधिकार आणि पैसा यातून ह्या सर्वसामान्य माणसाच्या बाबतीमधला निवडणुकीचा अधिकार गेलाय असं मला शंका वाटायला लागलेली आहे. आजही निवडणूक आयोगाने सांगितलेलं आहे हे केस परत पुढे चालू राहील. उद्या समजा निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये जर सुप्रीम कोर्टाने निर्णय घेतला तर निवडून आलेल्या लोकांनी काय करायचं. मगाशी नाताभाऊंनी सांगितलं नवीन योजना आणतायत, सौभाग्यवती योजना पण आणलेली आहे. आत्मविश्वास का वाढला की आम्ही कोणालाही उभं केलं तर मतपेटीच्या चोरीतून आम्ही निवडून येतो अशा प्रकारचा फाजील आत्मविश्वास, आणि त्याला कमी पडलं तर पैशाच्या आणि सत्तेच्या मस्तीतून आम्ही निवडून यायचंच अशा प्रकारचा प्रकार सुरू या महाराष्ट्रामध्ये सुरू झालेला आहे. फार लांब जात नाही मी. परवाच्या दिवशी मध्ये टीव्ही मध्ये बातमी बघितली. अक्षरशः उमेदवाराला उचलून आणून जबरदस्ती निवडणुकीच्या आयोगाच्या असलेल्या अधिकाऱ्याच्या समोर बसवलं जातं आणि त्याचा जबरदस्ती माघार घेतलेला फॉर्म आम्ही टीव्हीवर बघतो, तरी निवडणूक आयोग त्याच्यावर काही बोलत नाही. या राज्याचे मुख्यमंत्री, अर्थमंत्री आणि सर्व मंत्री म्हणतात चाव्या आमच्याकडे आहेत, मतं दिली नाहीत तर पैसे देणार नाहीत. अशा प्रकारचा निर्णय ज्या ठिकाणी जाहीर केल्यानंतर सुद्धा निवडणूक आयोग काय बोलत नाही. गांधीजींच्या 3 माकडाची गोष्ट मला आठवते. हा 4था माकड कधी झाला हे मला पण आजही कळलेलं नाही. कारण स्पष्ट बोलायला पाहिजे. मी मगाशी विचारलं निवडणुकीच्या असलेल्या या प्रक्रियेमध्ये आपला नगराध्यक्षाचा उमेदवार कोण. आमच्या माता भगिनी समोर आहे. तुम्ही कोणत्या आमदार नेत्याच्या वगैरे कोणत्या सौभाग्यवती नाही, कोणत्या मुली नाहीत, कोणत्या भगिनी नाही. समोर बसलेली माणसं सुद्धा सामान्य कार्यकर्ते आहेत. आपण पण सामान्य कार्यकर्ता आहे. काय केलंय संतोष चौधरींनी. निवडणुका लागल्या होत्या, मी होतो, रोहिणीताई होत्या, खडसेताई साहेब वगैरे आम्ही सगळे बसलो होतो. पक्ष फुटला.
फुटला नव्हे तर फोडला. अरे शरद पवारांसारखा असलेलं नेतृत्व ज्यांच्या पक्षावर उभे राहिलेली मंडळी होती, इथले आमदार पण काय पहिले आमच्याकडेच होते की, पहिले आमदार झाले, त्यातून परत दुसऱ्या पक्षात गेले, परत आता तिसऱ्या पक्षात गेलेले आहे. ज्यावेळेला पक्ष फोडण्याचा प्रयत्न झाला, सत्ता मिळाली पाहिजे म्हणून ज्या पद्धतीची रणनीती आखली गेली, येणाऱ्या निवडणुकीला कसं जायचं अशा प्रकारची चर्चा होत असताना पवार साहेबांना एक शब्द आम्हाला माहिती होता. तो शब्द एकच होता, नवीन कार्यकर्त्यांना संधी मिळण्याची संधी आज आहे. तुम्ही नवीन कार्यकर्ता उभा करा, परिणामाचा विचार करू नका, पण पक्ष उभा करताना नवीन कार्यकर्त्याला संधी द्या. एका रेल्वेमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्याच्या सहभागितेला संधी देण्याचा प्रयत्न माझ्या पक्षाने केला. मी या पक्षाचा धन्यवाद या ठिकाणच्या लोकांचा मानतो. आमच्या असलेल्या गायत्री बंगाळेंनी राजकारणाची पहिला पदार्पण केलेला आहे. ही आमची भगिनी इथं बसलेली आहे, लढते एकटी. त्यांचे मालक गेले, पण पक्षात यावं म्हणून त्यांना इतका त्रास झाला. त्यांची कथा जर ऐकायची तर तुम्ही ऐका. इतका त्रास झाला, त्यांच्या संस्था, त्यांचे असलेल्या सर्व संस्थेवर चौकशा लावल्या, कोर्ट कचेरीमध्ये खेचलं गेलं. ही माझी भगिनी एवढीच म्हणाली, काही झालं तरी असेल, घरामध्ये एक मुलांना घेऊन ही भगिनी आज त्या संघर्षामध्ये उभी राहिली. फक्त दबाव एवढाच होता की तुम्ही माझ्या पक्षात या, नाही आलं तर तुम्हाला उद्ध्वस्त करू. आजही मला अभिमान आहे, माझा पक्ष आज एवढ्या गोष्टीवर उभा आहे की अशा भगिनी आमच्या पक्षामध्ये असल्यामुळे त्यांनी माघार घेतलेली नाही. तुम्हाला चीड येत नाही? एक मिनिट तुमचा झालेली गोष्ट, एक गोष्ट फक्त सांगा. या साहेबांनी सांगितलं ते अगदी खरंय. माझ्या स्वतःच्या गावाची ग्रामपंचायत याच्यावर अगोदर अविश्वास आणला. अविश्वास याच्यासाठी आणला की आमच्या पक्षात यावं, म्हणजे बीजेपी मध्ये यावं म्हणून प्रचंड दबाव होता. आम्ही ऐकलं नाही, अविश्वास बारगळला. नंतर खोटं अतिक्रमण दाखवून माझी पूर्ण ग्रामपंचायत उद्ध्वस्त केली. माझे मिस्टर गेलेत जवळ आता 5-6 महिन्यापूर्वी. त्याच्यानंतर माझी जी पतसंस्था आहे त्याच्या सुद्धा चौकशा आता लावलेल्या आहेत. आणि श्रीराम मंदिर संस्थान माझ्या गावचं ट्रस्ट आहे, त्याच्यात माझे मिस्टर चेअरमन होते. आणि आजूबाजूला ज्या संस्था आहेत त्याच्यातही आमचा सहभाग असतो. याच्या सुद्धा फेरफार जे असतील त्याच्या सुद्धा चौकशा आणि इतका अनंत अडचणी मला येत आहेत, त्याबद्दल मी शशिकांत शिंदे साहेब असतील, पवार साहेब असतील, आमच्या रोहिणीताई असतील यांना सांगितलेलं आहे. खडसे साहेबांना सुद्धा याबद्दल खूप कल्पना आहे. ज्यावेळेस एक महिला सक्षमपणे उभी राहते ती आदरणीय पवार साहेब आणि पवार साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवूनच काम करत असते. आणि याचा आम्हाला प्रचंड अभिमान आहे. मला असं वाटतं आपण सुद्धा सर्वांनी आमच्या या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ज्या गायत्रीताई सर्वसाधारण उमेदवार आहे त्यांना प्रचंड मतांनी संपूर्ण पॅनलला निवडून द्यावं हीच विनंती करते. धन्यवाद. एवढ्या चौकशा लावल्यानंतर सुद्धा ही भगिनी ताठ मनाने उभी आहे. कारण 50% आरक्षणाचा कोणी गवगवगा आणून द्या, लाडक्या बहिणीचा कोणी श्रेय घेऊन द्या, 3 पक्षामध्ये मीच आणलेली लाडकी बहीण मी बंद होऊन देणार नाही सांगायची वेळ येते. यातच त्यांचा फेल्युअरपणा आहे. परंतु एक सांगतो, या लाडक्या बहिणींना मी समोर विनंती करणार आहे की एक संधी या आमच्या लाडक्या बहिणीला आणि आमच्या सगळ्या उमेदवारांना देण्यासाठी तुम्ही पुढाकार घ्या. महाराष्ट्रात सत्ता बदल करण्याची ताकद तुम्ही दाखवली, बिहारमध्ये सुद्धा तुम्ही दाखवली, आता भुसावळमध्ये सुद्धा सत्ता बदल करण्याची ताकद तुम्ही दाखवाल एवढा विश्वास तुमच्या माझ्या या भगिनीवर मी ठेवतो.
एक उदाहरण मी सांगितलं. सगळीकडे असंच आहे. देशात राज्यात अक्षरशः धुमाकूळ चाललेला आहे. कधीतरी आम्ही पत्रकार आम्ही सगळ्यांनी यावर आवाज उठवला पाहिजे. आवाज उठवणारा संपून जातो. मग तुमच्यातला असो आमच्यातला असो समोरचा कोणते असो सगळ्यांना संपून टाकलं जातं, दाबलं जातं. कुठे आहे लोकशाही? नगर परिषद माझ्याकडे दिली नाही तर तुम्हाला विकास कामाला पैसे देणार नाही. तुमच्या बापाचेच पैसे. ही सरळ सरळ धमकी नाही. अरे तुम्ही सत्तेवर बसता तेव्हा सरकार म्हणून तुम्ही बसता. मग सरकारच्या असलेल्या तिजोरीच्या चाव्या आमच्या हातात आहे म्हणून सांगता आणि मग आम्ही निवडून दिलेल्या लोकांनी ज्याला लोकशाहीने निवडून दिलंय त्याला पैसे देणार नाही अशा प्रकारच्या धमक्या देतात. हे महाराष्ट्रामध्ये चालू आहे. खुलेआम गुंडगिरी. परवाच्या दिवशी एका काँग्रेसच्या असलेल्या अध्यक्षाला गाडीमध्ये सरळ सरळ बसून घेऊन गेले. भीतीच राहिली नाही. माझ्या विधानसभेच्या अध्यक्षाला बीडमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये खोटे कंप्लेंट करतोय असा तक्रार जाणीवपूर्वक केली. पण तो झालेल्या भ्रष्टाचारावर आवाज उठवतो म्हणून त्याच्यावर हल्ला करण्यात आला. 2 नंबरचे धंदे चालू आहे. आमच्या तरुणांना बेरोजगार आहेतच पण त्यांना व्यसनाधीन करण्यासाठी ड्रग्सच्या फॅक्टऱ्या उभ्या राहिल्या. कधीतरी बोलायचो आम्ही उडता पंजाब आहे. आता उडता महाराष्ट्र या ठिकाणी असलेला बघण्याचं दुर्दैव आम्हाला येत आहे. निवडणुका नुसत्या आपल्याला नगर परिषद पाणी स्वच्छता वगैरे काही नाही. अमृत योजनामध्ये पाणी 12 दिवसांनी पाणी येतं इथे. फक्त टक्केवारीसाठी काम चालू आहे. आणि आहे कोण? चौधरी साहेबांना आणि सगळ्या खडसे साहेबांना मी सांगणार आहे आपले लेफ्ट हँड कोण आणि राईट हँड कोण आहे ते पण आता बघून व्यवस्थित घ्या. कारण जेवढे लेफ्ट हँड राईट हँड वाले आहेत तेवढेच सगळे कॉन्ट्रॅक्टर झालेले आहेत. जेवढे भाजपचे नगरसेवक या असलेल्या नगर परिषदेमध्ये होते ते सगळे गब्बर झालेले आहेत. 20% कमिशन. काय क्वालिटी तुम्हाला भेटणार आहे? आणि खुलेआम खडसे साहेब तर आम्ही जेव्हा विरोधी पक्षात होतो ना ताई ते समोर उभे राहिले की सत्तारूढ पक्षाच्या मंत्र्याला घाम फुटायचा. हल्ली घाम फोडायला आम्ही गेलो तर ऐकणारा पण बहिरा झालेला आहे आणि उत्तर देणारा पण बहिरा झालेला आहे. भीतीच राहिलेली नाही. आम्ही किती आरोप करा कारण मगाशी सांगितल्याप्रमाणे वॉशिंग मशीन मध्ये साप आलेल्या लोकांना कसली भीती राहिली नाही. 20%च्या वरती अभाव टेंडर काढतात आणि इस्टिमेट सुद्धा 20%च्या वरती असतं. म्हणजे खुलेआम आपल्या असलेल्या तिजोरीतून 9.5 लाख कोटीचं कर्ज तुमच्या आमच्या माथ्यावर गेल्या काही वर्षामध्ये वाढवून ठेवलेलं आहे. पैसे तुमचे आहेत. जीएसटी आपलीच भरतोय. किती पैसे काढतात हे नंतर सरकारला कळतं की बरेच पैसे काढलेले आहेत म्हणून सांगतात की तुमची जीएसटी माफ केली. निवडणुकीच्या काळातच हे होतं. मगाशी मी बघितलं फार धूर्त राजकारणी या सत्तेवर बसलेले आहे आणि भांडवलशाही तुमच्या गरिबांच्यासाठी काय बसलं नाही. मगाशी येताना एकाने विचारला शेतकरी मला भेटला मला बोलला की नाताभाऊ तर केळ्याच्या बाबतीमध्ये मला वाटतं सभागृहामध्ये तुमचे एवढे प्रश्न केळीच्या संदर्भात शेतकऱ्याच्या संदर्भात कोणी विचारले नसतील. दरवेळेला ते प्रश्न विचारतात. आणि एकाने शेतकरी भाव केळाला भाव नाही 2 रुपये किलो काय असं काहीतरी भाव आहे. मला केळच कळत नाही तर तुम्हाला काय कळणार आहे. फार वाईट लोक आहेत. शेतकरी अतिवृष्टीमध्ये गेला या सरकारला जाग आली नाही. केळ्याच्या बागा उस्वात झाल्या या सरकारला जाग आली नाही. अरे या शहराचं शहरीकरण कशावर असतं तर ग्रामीण भागातला स्तोत्र मुंबई शहरामध्ये आला आणि या शहरामधल्या बाजारपेठा फुलल्या तर त्याचा फायदा निश्चितपणाने शहरीकरणाला होत असतो. पण ग्रामीण भागातला माणूसच मेला शहरातला माणूसच मेला
ह्यांना फक्त असलेल्या मोठमोठ्या टेंडर, मोठमोठ्या प्रक्रिया, मोठमोठ्या योजना. मला आता कळलं काही लोकांचे सुरतला फॅक्टरी आहेत. मागच्या वेळेला मला वाटतं गुवाहाटी आणि सुरतला जाण्याचा मार्ग आता सुकर झालेला दिसतोय. अरे आमच्या असलेल्या बीजेपीच्या काही नगरसेवकांना आमच्या पक्षात प्रवेश करायचा होता. तो पक्षात प्रवेश होऊ नये म्हणून त्यांची बिलं थांबवण्याचा प्रयत्न झाला. आणि यांना सोपं झालेलं आहे. राजकारण जे डोक्याने करतात ना, ते राजकारण डोक्याने करणाऱ्या लोकांचा अभ्यास करणं आपल्याला गरजेचं आहे. तुम्ही बघा, लोकसभेला प्रचंड प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये नाराजगी होती आणि त्याचा प्रत्यंतर आला असं की देशामध्ये एक हाती सत्ता घेणाऱ्यांचे स्वप्न महाराष्ट्राने या ठिकाणी डोळीस मिळवून टाकली. हा इतिहास आहे. पण सत्ता गेल्यानंतर विधानसभा कशी करायची म्हणून मशीन मध्ये गडबड केली असा आरोप आहे. आणि आता मतविभागणी करण्याचा नवीन संकल्पना आणलेली आहे. देशासाठी आहुती देणारा माणूस हा कुठल्या धर्माचा नसतो. मगाशी महाराष्ट्र गीत लागल्यानंतर सर्व धर्माचे समभावाची लोक एका जागेत उभी राहिली. ही आमच्या महाराष्ट्राची आणि देशाची ओळख आहे. परंतु दुर्दैवाने आता जातीभेद करून, धर्मभेद करून आमची मताची विभागणी करून फायदा करण्याचा प्रयत्न करताय. मगाशी एमआयची सभा झाली. मी कोणत्या पक्षावर बोलणार नाही, पण एमआयच्या सभेच्या वेळेला मी सगळ्यांना सांगणार, आमच्या मताचं विभाजन करण्याचा ज्यावेळेला प्रयत्न होतो ना, आज शंभूराजे चौकात आम्ही होतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातीच्या लोकांना घेऊन या ठिकाणी महाराष्ट्राचा आणि हिंदवी स्वराज्याचा ध्वज फिरकवला. आज मी कुठल्या जातीचा आहे म्हणून त्या ठिकाणी बोट दाखवलं जातं आणि त्याच्यावर राजकारण करण्याचा प्रयत्न या भाजपच्या लोकांनी सुरू केलेला आहे. मागच्या वेळेला ज्या वेळेला आमचा सचिन चौधरी उभा होता त्यावेळेला बीजेपीच्या उमेदवाराला 39,000 मतं पडली आणि आमच्या सचिनला 34,000 मतं पडली. फक्त 5,000 मतांनी फरक पडला, कारण आमच्या मताचं विभाजन होऊन नाही ती मंडळी या सत्तेवर आलेली आहे. आमची लढाई धर्माच्या विरुद्ध नाही, आमची लढाई या वाईट प्रवृत्तीच्या विचाराच्या विरुद्ध आहे. आणि त्याची सर्व जातीच्या धर्माच्या लोकांना मी विनंती करणार आहे, अब अगर हम लोग एक साथ इकट्ठा नहीं हुए तो पूरे देश में और महाराष्ट्र में ये हर सत्ता को काबिज करके हम पर अन्याय करने का कोशिश करेंगे. म्हणून या वेळेला मी आपल्याला मुद्दा म्हणून सांगणार आहे की संतोष भाऊ चौधरी हा असा कार्यकर्ता आहे की तो लढणारा कार्यकर्ता आहे. आणि भुसावळचं ओळख संतोष चौधरीची व्हावी एवढी तुमच्याकडून मी अपेक्षा करतोय. आणि एकदा दाखवून द्या या सत्ताधाऱ्यांना. वाढवलं यांनीच. बाजूच्या कॅबिनमध्ये बसले होते आणि सांगितलं तुम्ही उभा राहता का. असो, परंतु आपला नेता उभा करायचा असतो आणि तुम्ही जर मनात आणला तर हा नेता माझा मोठा निश्चितपणाने होईल. पण तो होत असताना असंख्य अशा प्रकारचा त्यांना घेरण्याचा प्रयत्न होतो. त्यावेळेला मी आपल्याला एवढंच सांगणार आहे, वाढती बेरोजगारी, धर्मवाद, महाराष्ट्राचा स्वाभिमान या सर्व गोष्टीच्या लढाईमध्ये सगळे भुसावळकर एकत्र व्हा. हल्ली मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचे पडगम वाजतील. मुंबई आमचा स्वाभिमान आहे, आमचा श्वास आहे. आम्ही कधी म्हणालो नाही महाराष्ट्रातून मुंबई वेगळी करणार आहे. मग आता सत्तारूढच म्हणताय की तुम्ही चुकीचं म्हणताय की मुंबई महाराष्ट्रातून वेगळी करणार आहे. आम्हाला शंका एवढीच येते, 105 हुतात्मे दिलेल्या या महाराष्ट्राच्या संयुक्त महाराष्ट्र चळवळीतल्या
मुंबई स्वतंत्र झालेली आहे, ती कोणी जर घेण्याचा प्रयत्न केला तर भुसावळ नव्हे तर महाराष्ट्रातला असलेली प्रत्येक जनता या लोकांना उलट केल्याशिवाय राहणार नाही, हा इशारा सुद्धा आपल्याला द्यावा लागणार आहे. म्हणजे आपल्याला विनंती करणाऱ्या रात्र फार आहे आणि रात्रीची सोंगफर फार असतात. हल्ली पैशावर खेळ चालतो आणि प्रचंड पैसा वाटण्याच्या बाबतीमधला प्रकार सुरू असतो. मंत्रीच खुलेआम बोलताय 1 तारखेला तुम्हाला लक्ष्मी दर्शन होईल. लक्ष्मीचं दर्शन झालं तरी माझ्या या असलेल्या गायत्री भंगाळेंना निश्चितपणाने मत द्यायचं आणि माझ्या नगरसेवकांना मत द्यायचं एवढी तुम्हाला विनंती करणार आहे. त्यामुळे सत्तेमध्ये असलेली मंडळी जे ताकदीचे नेते असतात ना त्यांना घेरण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे नाथाभाऊ असतील, संतोष भाऊ असतील, सगळ्यांना त्यांना घेरण्याचा प्रयत्न करतात. पण त्या घेरण्यामध्ये असलेल्या सर्व अडचणीला तुम्ही एकजुटीने उभा राहा, एकजुटीने. फक्त एकच डायलॉग तुम्हाला मी ऐकून देणार आहे. तो ऐकल्यानंतर फक्त मग सर्वांनी ठरवायचं आहे की आपल्याला काय इतिहास करायचा आहे. हाथी घोड़े तोप तलवारें फौज तो तेरी सारी है, पर जंजीर में जकड़ा राजा मेरा अब भी सब पे भारी है. संतोष चौधरींना परत एक इतिहास घडवण्यासाठी सगळ्या शत्रूंनी जरी घेरलं तरी तुमचा हा राजा परत पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये नेतृत्व करण्यासाठी उभा करा आणि येणाऱ्या निवडणुकीला इतिहास करून दाखवा. सर्व जाती धर्माच्या लोकांना विनंती करेन, तुमच्यामध्ये भेद करण्याचा, तुमची मतं फोडण्याचा प्रयत्न जरी झाला तरी एक इतिहास करायचा, फक्त शरद पवारांच्या तुतारीला मत द्यायचा एवढाच विनंती करण्यासाठी मी इथं आलेलो आहे. अरे आम्हाला अभिमान आहे. आजही 85 वर्षाचा योद्धा महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लढतोय आणि जळगावचे नेते जरी गेले तरी जनता पवार साहेबांच्या पाठीमागे आहे. हा इतिहास आजही जिवंत आहे, याचा आम्हाला अभिमान आहे. आणि म्हणून उद्याच्या या निवडणुकीला हात जोडून विनंती करतो, सत्ता संपत्ती सगळ्याचा वापर होईल. भुसावळकरांनी एक इतिहास करून दाखवावा. येणाऱ्या निवडणुकीला माझ्या सगळ्या असलेल्या तुतारीच्या निवडणुकीच्या असलेल्या उमेदवारांना निवडून द्या. आजपासून 2-3 दिवस कामाला लागा. ऐतिहासिक मताने निवडून द्या. अशा ऐतिहासिक मताने निवडून द्या की परत कोणता असलेला सत्यामधला मंत्री आपल्या मंडळींना किंवा सौभाग्यवतींना उभं करायचं धाडसच करणार नाही. हा इतिहास करण्याचा निर्णय करा. परत एकदा आपल्या सर्वांच्या वतीने या माझ्या सर्व उमेदवारांना मनापासून शुभेच्छा देतो आणि तुमच्या विश्वास ठेवून जातो. आणि पवार साहेबांना सांगेल की साहेब मी जाऊन आलेलो आणि दाताभाऊ जाऊन आलेला आहे, रोहिणीताई जाऊन आलेला आहे, आमची मर्जी जाऊन आलेली आहे आणि आम्ही 100% सांगतो भुसावळचा ज्यावेळेला निकाल लागेल तेव्हा 3 तारखेला निकाल हा तुतारीचा लागेल. जय हिंद, जय महाराष्ट्र.